संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला आरोपपत्रात मुख्य आरोपी नमूद केल्यानंतर त्याच्यावर खरं तर आणखीनही खुलासे या आरोपपत्रात करण्यात आले। संतोष देशमुखांच्या मारहाणीचा व्हिडिओ कॉल मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरून तयार करण्यात आल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर वाल्मिक कराडकडे 8 आलिशान गाड्या असल्याचंही आरोपपत्रात नमूद करण्यात आले। आम्ही सुरुवातीपासून हेच बोलतोय की वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते, त्यांना तिथं कॉट दिली जाते, बेड दिली जाते। आता मला माहित नाही एसी लावलाय का नाही लावला, त्याच्याबरोबर तिथं कॅमेरा म्हणजे बाहेरून जेवण तिथं येत असावं, तिथं जे पोलीस आहेत त्याला तिथं सहकार्य करतात अशी कुठेतरी भूमिका आहे। आता काल परवा आणि काल काही दिवसामध्ये आपण जर बघितलं सगळ्या रेकॉर्डमध्ये वाल्मिक कराड हा जबाबदार आहे, पण त्यांना एक्स्ट्रॉक्शन या विषयामध्येच मर्यादित ठेवलेलं आहे। मर्डर केला याच्यामध्ये तो जो कलम लागतो तो अजूनपर्यंत त्याला तिथं लावलेला नाही, त्यामुळे त्याला तिथं कारवाई झालीच पाहिजे। आणि त्याची जी पिलावळ आहे, जी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीचे धंदे बीडमध्ये करतात त्यांना सुद्धा पकडलं पाहिजे आणि योग्य ती कारवाई तिथं झाली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।